या महाराष्ट्राला ओबीसी समाजाला की ओबीसी समाजानो तुम्ही गाफील राहू नका। त्यांना बारामतीच महाराष्ट्र करायचा आहे। या बारामतीत एका घराण्यात 4-4, 3-3 खासदार आहेत, 2-2 आमदार आहेत आणि आता जवळ इथं आमच्या शेजारी बारामतीच्या पिपळी गाव आहे, याच्यात कुणबीचा दाखला काढून तो आता सरपंच पद भूषवत आहे। म्हणजे हे महाराष्ट्रातली आमच्या हक्काचे आरक्षण छीनत आहेत आणि टप्पा टप्पा करत यांना करेक्टर कार्यक्रम लावलेला आहे। मोदी म्हणतात की आम्हाला नवीन भारत, शाश्वत भारत, उज्ज्वल भारत करायचा आहे आणि निजामाचे जे गॅजेट आहे, निजामाचं गॅजेट यांना चालतं। ही जी आमच्यावरती निजामशाही लादण्याची पद्धत आहे, फडणवीस सरकार किती बसवतात, काय सांगतात, निधी दिला महामंडळ, अरे एक लाभार्थी आहे का, ही आमची लोक बघा, 2 माणसं आमची चांगली दिसली म्हणून तुम्हाला जळा लागला, ही सगळी तोंड बघा। निधी दिला महामंडळाला नावाखाली एक लाभार्थी नाही, कुठे गेला 1000 कोटीचं पॅकेज फडणवीस। धनगर समाजाचं इतर समाजाला जर वेळेस दिलेलं कोण अध्यक्ष, कोण 50 महामंडळ, 350 जाती कुठे म्हणजे सांगत होते आणि जीआर हा फसवा जीआर आहे। तुम्ही सांगत होते की या जीआरच्या माध्यमातून शैक्षणिक आणि नोकऱ्यातल्या आरक्षण राजकीय आरक्षण शिंदे साहेबांनी काय दिलं यांना, हा प्रश्न आहे आमचा। शिंदे साहेबांनी काय दिलं, पुन्हा हा माणूस काय येतो आणि कसली दळबद्री भाषा वापरतो, संविधान मोडून टाकील, देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। हा महाराष्ट्राच्या सत्ता पलटीची हायकोर्टाने आदेश दिल्यावर सरकार त्याला झुकलं, सरकारने जरांगेनं मिलीभगत करून ओबीसीवर घात केलेला आहे। आणि काय जीआर, मराठी जीआर आहे, मराठ्यांच्या हक्कासाठी जीआर करता, जातीवादी आज तुम्ही व्हिडिओ बघितला असतील, जरांग्याच्या आंदोलनात गुलाल उधळून जाणारी पोरं काय शिकून गेली, कसल्या शिव्या देतात आम्हाला, जातीव शिव्या देतात। आज आमच्या बांधाला बांधायत, किसानला आमचं सांगणं आहे की जीआर बंद करा, नौटंकी बंद करा आणि आम्हाला पोकळ आश्वासन द्यायची बंद करा। स्पष्ट सांगा की मराठ्यांना ओबीसी मिळणार नाही आणि ओबीसी आमचा हक्काचं आरक्षण आहे। आम्ही हायकोर्टात जाणार, सुप्रीम कोर्टात जाणार। हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचा अपमान करता, त्यांच्यावर अवमान याचिका दाखल झाल्या पाहिजेत। बारामतीमध्ये आहे आणि बारामतीच्या या उद्योग भवनच्या परिसरामध्ये ही सगळी ओबीसी मंडळी जमायला सुरुवात झाली आहे। थोड्याच वेळात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि ऍडव्होकेट मंगेश ससाने यांच्यासह इतरही मंडळी इथे येणार आहेत आणि इथून ही रॅली निघणार आहे। या संदर्भात आपण एकंदरीत कसं नियोजन असणार आहे रॅलीचं? ही शारदा प्रांगणपासून आम्ही सुरुवात करून प्रांत ऑफिसला, तहसील ऑफिसला निवेदन देणार आहे। सगळा आमचा ओबीसी समाज, सर्व बांधव सगळे बरोबर आहे, शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहोत। काय मागणी काय असणार आहे तुमची? मागणी जरांगे साहेबांवर गुन्हा दाखल करायची मागणी आणि जीआर रद्द करावा। काय जीआर, महाराष्ट्र शासनाने जो जीआर काढला आहे ना, तो जीआर रद्द करावा। तो जीआर ओबीसीच्या विरोधातला आहे, ओबीसीच्या आरक्षणावर तो गाला आहे, तो जीआर रद्द करावा ही अखल ओबीसी समाजाची मागणी आहे। मला एक सांगायचंय या महाराष्ट्राला ओबीसी समाजाला की ओबीसी समाजानो तुम्ही गाफील राहू नका। त्यांना बारामतीच महाराष्ट्र करायचा आहे। या बारामतीत एका घराण्यात 4-4, 3-3 खासदार आहेत, 2-2 आमदार आहेत आणि आता जवळ इथं आमच्या शेजारी बारामतीच्या पिपळी गाव आहे, याच्यात कुणबीचा दाखला काढून तो आता सरपंच पद भूषवत आहे। म्हणजे हे महाराष्ट्रातली आमच्या हक्काचे आरक्षण छीनत आहेत आणि टप्पा करत यांना करेक्टर कार्यक्रम लावलेला आहे। मोदी म्हणतात की आम्हाला नवीन भारत, शाश्वत भारत, उज्ज्वल भारत करायचा आहे आणि निजामाचे जे गॅजेट आहे, निजामाचं गॅजेट यांना चालतं। ही जी आमच्यावरती निजामशाही लादण्याची पद्धत आहे, फडणवीस सरकार किती बसवतात, काय सांगतात, निधी दिला महामंडळ, अरे एक लाभार्थी आहे का, ही आमची लोक बघा, 2 माणसं आमची चांगली दिसली म्हणून तुम्हाला जळा लागला, ही सगळी तोंड बघा। निधी दिला महामंडळाला नावाखाली एक लाभार्थी नाही, कुठे गेला 1000 कोटीचं पॅकेज फडणवीस। धनगर समाजाचं इतर समाजाला जर वेळेस दिलेलं कोण अध्यक्ष, कोण 50 महामंडळ, 350 जाती कुठे म्हणजे सांगत होते आणि जीआर हा फसवा जीआर आहे। तुम्ही सांगत होते की या जीआरच्या माध्यमातून शैक्षणिक आणि नोकऱ्यातल्या आरक्षण राजकीय आरक्षण शिंदे साहेबांनी काय दिलं यांना, हा प्रश्न आहे आमचा। शिंदे साहेबांनी काय दिलं,
पुन्हा हा माणूस काय येतो आणि कसली दळबद्री भाषा वापरतो, संविधान मोडून टाकील, देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. हा महाराष्ट्राच्या सत्ता पलटीची हायकोर्टाने आदेश दिल्यावर सरकार त्याला झुकलं. सरकारने जरांगेनं मिलीभगत करून ओबीसीवर घात केलेला आहे. आणि काय जी आर, मराठीत जी आर आहे, मराठ्यांच्या हक्कासाठी जी आर करता. जातीवादीच आज तुम्ही व्हिडिओ बघितला असतील, जरांग्याच्या आंदोलनात गुलाल उधळून जाणारी पोरं काय शिकून गेली, कसल्या शिव्या देतात आम्हाला, जातीव शिव्या देतात. आज आमचे बांधाला बांध आहेत. याला जर उद्या जर फडणवीसांना आमचं सांगणं आहे की जी आर बंद करा, नौटंकी बंद करा आणि आम्हाला पोकळ आश्वासन द्यायची बंद करा. स्पष्ट सांगा की मराठ्यांना ओबीसी मिळणार नाही आणि ओबीसी आमचा हक्काचं आरक्षण आहे. आम्ही हायकोर्टात जाणार, सुप्रीम कोर्टात जाणार. हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचा अपमान करता, त्यांच्यावर अवमान याचिका दाखल झाल्या पाहिजेत. काय लावलंय आमच्यात माणूस सत्ताधारी माणसं नाहीत म्हणून. याशिवाय आणखी इतरही काही इथं ओबीसी मंडळी आहेत, आपण विचारत नेमकी काय मागणी आहे तुमची आजच्या या मोर्चातून? ओबीसींची ओबीसींच्या बापाने आम्हाला कधीच दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. आमची काय मागणी आहे? आमचं म्हणणं आहे ओबीसी जो देशात 52% आहे, जसा SC ST 22.5% आहे, हा SC ST 22.5% कुठून आला? तर ज्या 1931ची जी जनगणना होती त्या 31च्या जनगणनेनुसार ह्या देशातला SC ST 22.5% आहे. मग 31च्या जनगणनेत 52% ओबीसी होता. म्हणजे ह्या देशातला सर्वात मोठा जर ही लोकसंख्या समूह कोण असेल तर तो ओबीसी आहे. आणि त्या ओबीसीच्या ज्या हक्क अधिकार हिसकावून घ्यायचा जो प्रयत्न चालू आहे तो काय, मराठ्यांच्या आरक्षणाला कुणाचा विरोध नाही, परंतु मराठ्यांना आरक्षण सरसकट देता येणार नाही. 2006 ला मुंबई हायकोर्टाने निकाल दिलेला आहे. तोच निकाल सुप्रीम कोर्टात बी कायम केलेला आहे. मग असं असताना आता हे जे काही चाललंय फडणवीस आणि तिघांच्या सरकारने, हे तिघांचं सरकार तो आम्हाला एकतर गावगाड्यातल्या लोकांना बांधायला लावतंय आणि ह्याच्यात फायदा कोणाचा आहे? ह्या सगळ्या भ्रष्टाचारी लोकांचा फायदा, या राजकीय लोकांचा. हे राजकीय लोक ह्याचा गैरफायदा घेतात. आता ओबीसीची लढाई आजपर्यंत फुले शाहू आंबेडकरवाद्यांनी लढलेले आणि म्हणून मी एक आंबेडकरवादी म्हणून ओबीसींच्या खांद्याला खांदा लावून या आंदोलनामध्ये सहभागी आहे. तुम्ही आज सगळी परिस्थिती बघताय, एकंदरीत कशा पद्धतीने वातावरण चालू आहे, काय वाटतं नेमकं कशामुळे चालू? खऱ्या अर्थानं तर बघा, संवैधानिकरित्या आपले मत मांडण्याचा भारत देशामध्ये सर्वांनाच अधिकार आहे. पण त्याच्या अनुषंगाने तुम्ही एखाद्या समाजाला घाणघाण शिवे देत असाल, तुम्ही घाणघाण बोलत असाल आणि तुम्ही कमी लेखत असाल, घोड्याच्या शर्यतीत गाढव पुढे चालले असं म्हणत असाल आणि परत आम्हाला गाढव करा म्हणून तुम्ही मागणी हातात बॅनर घेऊन आम्हाला गाढव म्हणा म्हणून तुम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर गाढव होण्यासाठी बसत असाल, तर ही कुठली पद्धत आहे? या देशामध्ये संविधान लागू आहे आणि संविधान हे सर्वांना समान मानतं आणि संविधानिकरित्या सर्वांना SC ST ओबीसीला ऑलरेडी आरक्षण दिलेलं असताना तुम्ही ते नाकारलेलं असताना, बाबासाहेब ज्यावेळेस तुम्हाला म्हणत होते की आरक्षण घ्या त्यावेळेस तुम्ही नाकारलेलं असताना आज कुठल्या तुम्ही पद्धतीनं ओबीसीच्या ताटातलं तुम्ही आरक्षण मागत आहात? आणि हे असंवैधानिक आहेत आणि असंवैधानिक असताना स्वतःला पाटील म्हणायचं, जी पाटीलकी असंवैधानिक आहे ती भारतीय संविधान लागू झाल्यावर नष्ट झाली होती, ती पाटीलकी स्वतःला लावायची आणि पाटीलकी लावून इतर SC ST ओबीसीला कमी लेखायचं आणि आम्हाला ह्यांच्यात घ्या म्हणून बसायचं. तर ह्यो बोलक्या बाहुल्यांचा खेळ आता थांबवावा. असंवैधानिक पद्धतीनं मोर्चे आंदोलन करायचं हे थांबवावं आणि शासन प्रशासनाने जी लोक शिवे देतात, म्हणजे मनोज जरांगे जो असंवैधानिक पाटील बनून तिथं आंदोलन मोर्चे करत आहे, तो सरळ सरळ शिवे देत आहे, असंवैधानिक भाषा करत आहे, त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकावं. या ओबीसी बांधवांची ही फक्त ओबीसी बांधवांची मागणी नाही, तर ही प्रत्येक भारतीयांची मागणी आहे. कारण आताच तुम्ही ऐकलं असेल की गावगाड्यामध्ये SC ST ओबीसीच्या जमिनी बांधायला बांध आहे. हा मनोज जरांगे तिथं जाऊन जर कोणाला शिवे देत असेल तर गावखेड्यामध्ये तणावाचं वातावरण होईल, वादविवाद निर्माण होतील आणि महाराष्ट्र अशांत होईल. अशा महाराष्ट्र अशांत करणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच प्रशासनाने ठेचून काढावं, तर त्याचा नांगाच जिरवावा अशी ही मागणी आमच्या समस्त भारतीयांची आहे. फक्त ओबीसींचीच नाही तर इथल्या SC ST सर्वच भारतीयांची आहे. ही मागणी घेऊन आम्ही आज ओबीसी बांधवांच्या खांद्याला खांदा लावून या मोर्चामध्ये सहभागी झालो आहोत.
बघू शकतो की आपण इथे बारामतीमध्ये आहोत आणि बारामतीमध्ये थोड्याच वेळात लक्ष्मण हाके आणि ऍडव्होकेट मंगेश ससाने येणार पोहोचतील आणि त्याच्यानंतर ही रॅली इथून सुरुवात होईल. आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत की मराठा समाजाला जे आरक्षण ओबीसीतून दिलं जात आहे किंवा त्या संदर्भात जो हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आलाय तो हैदराबाद गॅजेटचा जो निर्णय आहे शासन निर्णय तो रद्द करण्याची मागणी असणार आहे ते मुळात मुख्यत्व. आपण बघूयात की आणखी काही इथल्या लोकांशी चर्चा करू. बाबा कुठून आला? जारगरवाडी. काय मागणी काय? आम्हाला ओबीसी आरक्षण, आमच्या ओबीसी आरक्षणामधून नको कोणाला दुसऱ्या द्यायला, धक्का ना लागायला. त्याच्यात आम्ही आलेले. तुमच्या आरक्षणाला धक्का लागलाय आमच्या आरक्षणाला धक्का. दादा कुठून आलास? बारामती. काय मागणी आहे तुझी? ओबीसी मध्ये आमच्या मराठा आमच्या ओबीसी मध्ये नाही घुसला पाहिजे आणि जर तसं जर काय नेते त्यांना सपोर्ट करत असतील तर आम्ही ओबीसी बांधव एकही मराठा नेतृत्वाला आम्ही सहकार्य करणार नाही. त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाईल आमच्यातर्फे. एकालाही मतदान केलं नाही. ग्रामपंचायतीपासून खासदारकीपर्यंत आमदारकी खासदारकीला मराठ्याच्या उमेदवाराला ओबीसी एकही मतदान करणार नाही आमचा. तुला कशामुळे भीती वाटते की ही सगळी? आमच्या पुढच्या पिढीचं नुकसान होतंय ना. मराठा ऑलरेडी धाकट समाज आहे आणि तो जर परत ओबीसी मधून अजून आला तर आमच्या ओबीसी समाजात सर्व राजकीय संपून जाईल. ओबीसी मध्ये आम्हाला जो थोडाफार भेटत्या जागा भेटतात तो पण मिळणार नाहीत आणि हा समाज एवढा गरीब नाही राहिलेला हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे. मुंबईमध्ये मोर्चाला गेलेला असताना एवढा समाज एवढा माजलेला आहे की त्यांनी बिस्लरीने आंघोळी केलेल्या आहेत. बघू शकतो की आपण ही सगळी जी मंडळी आहे ओबीसी मंडळी ते इथं जमायला सुरुवात झालेली आहे. एकंदरीत ही इथली बारामतीतली परिस्थिती आहे. मी काय तुमची मागणी काय असणार आहे? आमचा महाराष्ट्र सरकारने ओबीसी मध्ये जो मराठा समाजाला जो आता आरक्षण देण्याचा जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे कुणबी दाखल्याचा तर त्याला आमचा विरोध आहे. आम्ही आज त्या सरकारच्या जीआरची आज आम्ही होळी करणार आहोत. कसं नियोजन आहे एकंदरीत सगळं? आता आम्ही इथून शारदा प्रांगण मधून आम्ही निघणार आहोत. इथून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आम्ही हार घालणार आहोत आणि तिथून शाहू महाराजांच्या चौकामध्ये जाणार आहोत आणि तिथून शासकीय जे तहसील कार्यालय आहे त्या ठिकाणी आमची सभा होणार आहे. कोण कोण नेते असणार आहेत या सभेला संबोधित करण्यासाठी? प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आहेत, नवनाथ आबा वाघमारे आहेत, मंगेश ससाने साहेब आहेत, मृणाल ढोळे साहेब आहेत. हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत. समाज बांधव नेते म्हणण्यापेक्षा हा राजकीय कुठला विषय नाही. हा सर्व ओबीसी समाजातील सर्व समाजातील घटक सर्वसामान्य लोकांचाच हा मोर्चा आहे ओबीसीचा. म्हणजे नेते किंवा राजकीय कुठला हे यात विषय नाही. सगळ्यात महत्वाचं ते सर्व समाज माळी कुंभार रामोशी धनगर या सर्व समाजाचा हा मेळावा आहे. आमच्या ओबीसीतनं आरक्षण देऊ नये हीच आमची मागणी. त्यांना आरक्षण मिळावं पण ओबीसी आरक्षण मिळावं त्यांना, परंतु ओबीसीतनं आरक्षण म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसी समाजात ओबीसी प्रवर्गातून नको मिळालं नाही पाहिजे. त्यांचा ओबीसीचा हट्ट आहे ना, आरक्षण त्यांना 100% मिळावं. जे गोरगरीब मराठा आहेत आरक्षणला आमचा ओबीसीचा त्यांना कुठला विरोध नाही पण त्यांचा जो हट्ट आहे ना ओबीसीतून, कारण ह्याच्या मागचं राजकारण आहे. त्यांनी राजकारण आणले. जर त्यांना ओबीसीतून मिळलं तर जो ओरिजिनल ओबीसी आहे आता तुमच्या थोड्या दिवसात सगळे आता झेडपी पंचायत समिती किंवा स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लागणार आहेत. त्यांचा प्लॅन हा वेगळा आहे. त्यांचा प्लॅन असा आहे की त्यांना जर हे दाखलं मिळलं तर जो मूळ ओबीसी आहे त्या ओबीसीला तिकीटच मिळणार नाही. मग मूळ ओबीसी हा प्रवाहात येणारच नाही. मग त्यांना आमचा त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. त्यांना आरक्षण मिळावं पण ओबीसीतून का मिळावं? ओबीसीतून मिळू नये. मग त्यांचा चुकीच्या पद्धतीने मागणं आहे त्याला आमचा विरोध आहे. म्हणजे शैक्षणिक आणि नोकऱ्यातील आरक्षण मागणी करतायत पण त्यांचा हेतू मात्र त्यांचा हेतू फक्त राजकीय आहे. शैक्षणिक आणि नोकरी त्यांना ऑलरेडी आहे. तुम्ही तपासून बघा सगळ्या ज्या त्यांना आहे त्यांचा आता एकच प्रयत्न आहे की जे आमचे
ओबीसी मधून सर्वसामान्य वडारी म्हणा, धनगर म्हणा, कोण सगळे रामोशी म्हणा, या समाजाचे आता कुठेतरी प्रवाहात लोक यायला लागल्यात, नेतृत्व करायला लागल्यात. हे नेतृत्व त्यांना मान्य नाही. जरांगे पाटलांनी तो पण म्हणलेच की कुणाच्या हाताखाली कामं करायला लागतात. समजा बघा ना तुम्ही, इतर मागास मधला जर सरपंच झाला त्याच्या हाताखाली काम करायला लागते, जेडपी अध्यक्ष झाला त्याच्या हाताखाली काम करायला लागते. मग त्यांना आता थोडस उलगल व्हायला लागली त्यांची, म्हणून त्यांनी जे हट्ट धरलाय ओबीसीतूनच आरक्षण त्यांना मिळालेलं आहे. मिळाव, शैक्षणिक मिळाव, नोकरीत मिळाव, पण ओबीसीतला त्यांचा हट्ट चुकीचा आहे. त्याचा विरोध करायसाठी आम्ही मोर्चा काढतो. बाबा कुठून आला? चिंचोली भिगवण. काय नाव? वाळू होले. बर, काय मागणी आहे? मागणी काय, आमची आम्हाला हक्क राहून द्यायला पाहिजे जागेवर शासनाने. ओबीसीचा धक्का नाही लागला पाहिजे, एवढीच मान्य आहे आमचं, दुसरं नाही काय. माझ्यासोबत काही तरुण पण आहेत, आपण काय नेमकी मागणी काय आहे? माझं नाव संतोष दशरथ यादव, पुणे जिल्हा सरचिटणीस समता परिषद. ओबीसीतून आरक्षण मिळता कामा नये, कारण की मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण हे बरोबर होतं. त्यांना शैक्षणिक आणि नोकरीच्या ह्याच्यामध्ये त्यांना संधी मिळत होती. परंतु या ओबीसीतून आरक्षण मिळाल्यानंतर गोरगरीब आमच्या सर्वसामान्य ओबीसीवर अन्याय होणार आहे. त्यामुळं आम्हाला हे नको आहे. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळालंच पाहिजे. आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं ओबीसी समाज हा इथं जमलेला आहे. आपण बघू शकतो संत गाडगे बाबा, भगवान बाबा, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर यांचे जे फोटोज आहेत ते घेऊन हा समाज इथे एकत्रित जमलेला आहे आणि एक प्रकारे निषेध करत आहे की मराठा समाजाला जे आरक्षण भेटलं आहे की हैदराबाद गॅजेट लागू करून, त्या संदर्भात आज बारामतीमध्ये हा सगळा चालू आहे मोर्चा. आपण बघू शकतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा, माता अहिल्याबाई होळकरांचा, माता मासाहेब जिजाऊंचा. महात्मा फुले